एनपी टीम एका ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. रेग्युलर 1 ओव्हर, नॉट अ सुपर ओव्हर. बजरंग स्पोर्ट्स गोटीबाडी विरुद्ध श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी असा सामना आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. आणि टॉस इथे जिंकलाय गोटीबाडी टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. संदीप दबडे आणि त्याच्या जोडीला संदेश. बॉलिंग साठी आता हर्षद आलाय. चला सामन्याला होती सुरुवात. हर्षद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. चांगला सीमर आहे गोलंदाज, लेफ्ट आर्म सीमर आहे. आज चांगली गोलंदाजी केली हर्षदनं संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला बॉल स्लॉक केला बॉलला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे पळून काढलेत. 2 रन आपलं खातं उघडले. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तर रनआउटची संधी आहे. फलंदाज होईल बाद. रिस्क घेतली संदीप दबडेला, आता जावं लागेल. डायमंड डगचा शिकार, कारण एकही चेंडू संदीप दबडे खेळले नव्हते आणि शून्यावरती बाद झाला. म्हणजेच काय तर डायमंड डग चा शिकार इथे ठरलेला आहे. विकेटचं पतन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 2. चला फायनलचा टॉस आपण करून घेऊया. पवारवाडी आणि SD11 गणेशवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या. टॉस करून घेऊया. चला लगेच. ओहो, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. कॅचेटचा कॉल आणि खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. नितीनचं विकेट गेलं. धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 2. या आकड्यावरती 2 धक्के दिलेत हर्षलनं. चला टॉस करून घ्या. पवारवाडी टीम, आपला कॅप्टन पाहतो मुकेश. टॉस साठी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हर्षल. आज हर्षलनं भरपूर विकेट काढलेत. अगदी कमी वयामध्ये, कमी कालखंडामध्ये आपली छाप मात्र सोडली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा त्याचा बॉलचं स्विंग करण्याची क्षमता आणि जो टॉवेल लावतो मागे, अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतो प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. तशीच ऍक्शन आहे. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज. चला फायनलच्या टॉस मध्ये आता लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमच्या कॅप्टनने टॉस इथे जिंकला. तर टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय सांगशील एकूण स्पर्धेमध्ये कसं वाटलं? आज तुमचा संघ थेट फायनल मध्ये दाखल झालाय, याबद्दल काय सांगशील? सर्वात चांगलं मी स्पर्धेचा अभिमान करेन. ती स्पर्धा चांगली आहे. एकंदरीत आज कोणी कोणी चांगला खेळ केला? लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी नामांकित संघ आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती
तर तुला कोणाचा खेळ तुमच्या टीमचा आवडला जास्त करून? सगळ्यांचा आवडला. आज चांगली कामगिरी कोणी केलेली आहे? मुकेश, प्रमोद आहे, विजय आहे, दिलीप आहेत. मग या स्पर्धेमध्ये पहिला नंबर जर आला तुमच्या टीमचा तर तुम्ही कसा एन्जॉय करणार? काय काय कशी सेलिब्रेशन करणार तुम्ही? नाचून सेलिब्रेशन करणार. हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि इथे एक्स्ट्रा रन मिळते. आठ रन झालेत. ओहो स्लॉक केलाय बॅटच्या टो इनला बॉल आणि बॉलला पाठवलाय हवाई सफर हवाई यात्रेसाठी बॉल सीमारेषा पार षटकार. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आता 14 रन 14. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आता आक्रमण केलं हर्षल वरती पलटवार झाला स्लॉक स्वीपचा फटका 14 रन. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अमोल लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच शशी मेहर यांच्याकडून म्हणजे परत टाकावा गेला बॉल हर्षलला. टीमची धावसंख्या 15. पवारवाडी या टीमने टॉस इथे जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओहो बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल थर्डमॅनला फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव सिंगल. टीमची धावसंख्या 16 आणि 17 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. टीम श्री वागदे स्पोर्ट्स एनपी टीम समोर 17 टू विन. चला 17 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि आता सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये एनपी टीम कडून विजय आणि त्याच्या जोडीला अमर. पहिलाच बॉल लाप केला परंतु लॉंग ऑफला खूप चांगली फिल्डिंग संदीप दबडेनं पकडला जाईल आणि फलंदाज बाद विजय बाद. शून्यावरती पहिली विकेट गमावली.
चला बॉलरच्या टी शर्ट वरती थोडासा कॅमेरा फोकस करायचा आहे. आधी बॉलिंग साठी चला 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अजूनही आली नाही आहे, म्हणजे 17 करायच्या त्या मॅच मध्ये. ओहो फटका चांगला, बॅटचा स्विंग चांगला आणि संदेश बॉलच्या खाली आलाय. खूप चांगला झेल टिपला फलंदाज बाद. 0 वरती दुसरी विकेट गमावली. तीन बॉलचा खेळ संपलाय, अजूनही रन आली नाहीये, म्हणजे आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. तिन्ही षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. नवीन फलंदाज आता जयेश बॅटिंग साठी चाललाय. चांगली गोलंदाजी आधीकडून 2 धक्के दिलेत, अजूनही एकही रन खर्च केली नाहीये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आला आधीकडून, म्हणजे 4 बॉलचा खेळ संपला, अजूनही रन आली नाहीये. म्हणजे 2 बॉलात 17 करायचे आहेत. जवळजवळ या सामन्याची आता कहाणी संपलेली आहे असं वाटतंय, कारण 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर हा बॉल जयसाठी खाली राहून गेला. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतो आधी, अगदी योग्य दिशेवरती, योग्य टप्प्यावरती. आता 1 बॉल 17, 5 बॉल मध्ये 2 धक्के दिलेत, अजूनही रन खर्च केली नाहीये आधीनं. ओहो बॅटची कडा, तिथे विकेट आली असते, परंतु ते डॉट मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर टाकलेले आहे. आणि हा सामना मात्र 16 रन जिंकला टीम बजरंग स्पोर्ट्स कोटेवाडी टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम आधी. वेल बॉल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे आधीलाच दिला जाईल, कारण या स्पर्धेमध्ये एकही मेडन अजूनही आली नाही आणि तो